नमस्कार. पब्लिक चर्चामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण वेगवेगळे जे काही प्रकरण आहेत महाराष्ट्रामध्ये त्या प्रकरणाची चर्चा आपण लोकांच्या मार्फत करत असतो. नेमकंच महाराष्ट्रामध्ये अशोक खरात हे प्रकरण गाजत असताना नाशिकमध्ये TCS कंपनीचं एक धर्मांतरित प्रकरण सुद्धा समोर आलं आणि त्याच्यासोबतच आता एक अमरावती परतवाड्याचं प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजतंय. म्हणजे अयान शेख आणि उझेर खान या दोन मुलांचं 180 मुलींचं लैंगिक शोषण करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आपल्यासोबत काही इथं नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूया की कशा प्रकारची सध्याची जी काही वातावरण आहे, कशा प्रकारचं हे सामाजिक वातावरण बिघडत चाललंय आणि याला जबाबदार कोण आहे या संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. काका, काय वाटतं की जे काही आता सध्या प्रकरणं चालू आहेत, खरातचं प्रकरण झालं, एक आता हे अमरावतीचं प्रकरण समोर आलेलं आहे, यामध्ये चुकी कोणाची वाटतं तुम्हाला? मुलापेक्षा मुलीची जास्त वाटते. मुलीची चुकी वाटते. मुलीची वाटते. काय वाटतंय म्हणजे आपण एकंदर जर का विचार केला त्यामध्ये सर्वात जास्त हिंदू मुलींचा कुठतरी याच्यामध्ये सहभाग आहे. कुठतरी घरचे संस्कार लाजा विकून कुठतरी ह्या मुली एक प्रकारे एक विविधपणा करतायत असं वाटतं. ते तर बरोबरच आहे. बरोबर आहे. काय वाटतं काका तुम्हाला एकंदरीत? मोबाईलचं जास्त कारण. मोबाईल पाहणे, त्याच्यावर विचित्र येतात, युट्यूबवर येते, काही येते, त्याच्यानं मुलीच्या भावना खऱ्या विचित्र होतात. बरोबर आहे. संस्कृती राहत नाही, टिकत नाही त्याला. घरातून कुठतरी संस्कृतीचा पायाच घडला जात नाही असं वाटतं. चुकीच वाटते. घरामध्ये लक्ष पाहिजे. आणि सर्वात मोठी गोष्ट, हे जे काही घडतंय हे हिंदू धर्मात सर्वात जास्त घडतं. बिलकुल हिंदू मध्ये झुरून राहिलं ना. बरोबर. ते जे पाहून राहिले युट्यूब अभ्यास, मोबाईल पाहणं हा अभ्यासासाठी एक नंबर आहे. UPSC MPSC मुली होऊन राहिल्या या मोबाईलमुळे. बरोबर आहे. आपण कुठे चाललो, ते मोबाईल कुठे चालला, पुढे कुठे चालले, असा प्रकार आहे तो. काका, याच्यामध्ये आपण आता बघतोय की या प्रकरणामध्ये 16, 17, 14 वर्षाच्या, 15 वर्षाच्या पासून याच्यामध्ये मुली आहेत. काय प्रकरण आहे, कसं बघता या प्रकरणाकडे तुम्ही? बघता म्हणजे आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. कुठे जाते, काय करते, किती वाजता येते, काय, या गोष्टीला आई वडिलांची लक्ष पाहिजे. मोबाईल, साधे मोबाईल द्यायला पाहिजे. बरोबर आहे. हे मोबाईल बंद पाहिजे. नाही तर सरकारने हे जे काही खूप दर्शन दाखवतात ना, हे बंद करायला पाहिजे. ते असे शिक्षणाच्या नावाखाली कुठतरी मुली घरच्यांना फसवतायत असं वाटतं. बिलकुल तसंच आहे. फसूनच राहील. आज आपण बघू शकतो की अमरावतीमध्ये हे जे काही प्रकरण घडत आहे, उझेर खान आणि शेख नावाच्या या मुलाने हे प्रकरण घडून आणले. एक नाही, दोन नाही, 180 मुलींचं असं हे प्रकरण आहे. या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता? हिंदू समाजाची कुटुंब व्यवस्था ती मोडकळी चाललेली आहे. आई वडिलांना वेळ नाही आहे. ते आपापल्या क्षेत्रामध्ये बिझी झालेले आहे. मुलं काय करत आहे, मुलगी जाऊन तिथे काय करत आहे, मुलं काय करत आहे, त्याच्यावरती नियंत्रण राहिलेलं नाहीये. कुटुंब संस्था जर मजबूत राहिली तर अशा घटना घडणार नाही. तशी इतर समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये म्हणा, मुस्लिम समाजामध्ये म्हणा, कुटुंब संस्था संघटित असते. पूर्ण समाज संघटित असते. मुलगी जर जात असेल कुठे वेगळ्या ठिकाणी आढळली तर इतर लोक तिला हटकतात की बेटा तू ह्या क्या कर रही. आपल्याला तर आपल्याच याच्यापासून फुरसत नाही. आपण मुलांकडे लक्ष द्यायलाच तयार नाहीये. कुटुंब संस्थेसाठी सरकारने काहीतरी करायला पाहिजे. आणि इतर जे याच्यामध्ये जसं मोबाईलवरती 8 नंतर बंदी असते, तशी बंदीचा काही ना काही कायदा लागू करायला पाहिजे. 18 वर्षाच्या खालील जे मुलं आहेत त्यांना हे जे मोबाईल आहेत अँड्रॉइड हे द्यायलाच नको. त्याच्यावरती काहीतरी निर्बंध आणायला पाहिजे. सरकारने निर्बंध आणायला पाहिजे. बरं, याच्यामध्ये आपण बघतोय की अल्पवयीन मुली सुद्धा आहेतच, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये 180 मुलींचा सध्या तरी डाटा आहे. तर यामध्ये जी काही चूक आहे सगळ्यात महत्वाची ही मुलींचीच म्हणू शकतो की त्या मुलांची ज्यांनी हे व्हिडिओ काढले. बरोबर. याच्यामध्ये 100% त्या मुलींची चुकी आहे. बरोबर. यांनी त्यांच्या प्रॉब्लेमला या बळी पडल्या, त्याच्यामुळे त्यांची हिंमत वाढत गेली. ते 180चं प्रकरण नाही भाऊ, कमीत कमी 300 मुलींचं प्रकरण आहे. 180चं उघडकीस आलं म्हणून आहे. आणि त्या 2 मुलांची पैज लागली की बाबा तू किती मुली पटवतो आणि मी किती मुली पटवतो, या जिद्दीमधून हे प्रकरण उघडकीस आलं. म्हणजे हे किती याचे रूळ खाली गेले असतील मुळं, याची आपण कल्पनाही करू शकत. काय वाटतं दादा एकंदर परिस्थिती याबाबत? सर, सांगायचा विषय म्हणजे जेव्हा आपल्या मुलाले किंवा मुलगा किंवा मुलगी जेव्हा शिक्षणाला बाहेर जातात तेव्हा आपले जे विचार आहेत त्याच्यासोबत मांडा की ज्याच्यासाठी चालले तेच कर. बरोबर.
बाकीच्या गोष्टी अवांतर गोष्टीकडे लक्ष देऊ नको. इनकेस जर असं काही समजा तुमच्यात जर काही समजा असं काही कोणी समजा त्याला बळी पडायचं का किंवा असं काही मागणी केली तर तुरंत आपल्या कुटुंबाला कळवायचं की अशी अशी गोष्ट आहे. आणि हे माहिती द्यायला करायला तुम्ही की बा कसं वागायचं, आपला धर्म कोणता आहे, काय आहे, या गोष्टी कशाला करायच्या. आपण शिक्षणाला चाललेलो आहोत तर शिक्षणच घ्या महत्वाचं. या बाकी अवांतर गोष्टीकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे. आपण बघतोय मुलाचं बी सांगणं काम आहे आणि मुलाचं बी ऐकणं काम आहे. आपण बघतोय की विविध धार्मिक कार्यक्रम हिंदू धर्माबाबत केले जातात वेगवेगळे, पण संस्कार फक्त एक धार्मिक वातावरण निर्माण न करता घरातूनच एक वेगळी संस्कृती निर्माण करायला पाहिजे असं वाटतं. बिलकुल सांगायच पाहिजेत. आपल्या सर्व धर्माविषयी, देवाविषयी सर्व गोष्टी सांगायला पाहिजेत आपल्या लेकरायला. या गोष्टी म्हणजे जरुरी आहे द्यायला. केवळ शिक्षण तर जरुरी आहे, शिक्षण घ्या कारण काळाची गरज आहे आणि पुन्हा शिक्षण खूप महत्वाचं आहे. पण त्याबद्दल आपले हे धार्मिक पुन्हा देवाच्या गोष्टी ज्या आहेत की बा धार्मिक गोष्टी त्याच्यात सर्व सांगा व्यवस्थित मुलाले की बा कसं वागायचं, कसं राहायचं आणि या गोष्टीला बळी पडू नये. आणि इनकेस असं काय झाल्यावर त्या दोषीवर कारवाई करायला पाहिजे. असं मोबाईल याला सर्वात मोठा कारणीभूत घटक आहे असं वाटतं. बिलकुल. पण आता मोबाईलच्या काही म्हणजे काही गोष्टी हे बी होत नाहीत. म्हणजे मोबाईलवर सर्व गोष्टी येतात, तुमचा नंबर मोबाईलवर, ऑनलाईन सर्व गोष्टी येतात. तर तुम्ही मोबाईल चांगला घ्या, त्याच्यातलं खराब नका घेऊ. बरोबर, हे महत्वाचं आहे. आपण हिंदू संस्कृतीचं जर का एकंदर बघितलं तर एक आपल्याला एक धार्मिक कमेंट याच्यामध्ये करायची नाहीये, पण वास्तविकता ही आहे की मुस्लिम कम्युनिटीमध्ये जर का बघितलं तर आजही महिला बुरख्यांकरता रस्त्यावर उतरतात. बरोबर आहेत. हिंदू महिलाच्या बाबतीत तसं घडत नाही. आज हिंदू महिला ओढणी सुद्धा विसरलेली आहे. काय याच्याबद्दल एक ठाम भूमिका काय वाटते तुम्हाला? नाही, शरीर म्हणजे अंग प्रदर्शन करूच नाही माणसानं. व्यवस्थितच कपडे घालावे हेच आपलं म्हणणं. काका, जुनी संस्कृती अशी म्हणत होती की बाईंना एक प्रकारे एक बंधनात ठेवला जायचं. कुठेतरी बाईला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठेतरी एक चुकीच्या भूमिकेत बाई जाते असं तुम्हाला वाटते? एखादी मुलगी पहिले पदर ना पडू ते बाया बरोबर पायात चप्पल घालून जात माणसं बसेल असत. सध्याची काय- पाहिलं ते स्वतः. सध्याची काय परिस्थिती वाटते तुम्हाला? आता तर ते कपडे घालतील ना एक दिवस, बरोबर आहे. असा प्रकार झाला आता. तर एकंदर ही परिस्थिती आहे. आपण जी चर्चा करत आहोत काका, एकंदर आता हे जे आपण तुम्ही एक कमेंट केली की संस्कृती कुठतरी लयाला चालली, याच्यावर काय कारवाई सरकारने केली पाहिजे असे तुम्हाला वाटतं? सरकारने करण्यापेक्षा घरातल्या कुटुंब प्रमुखांनी करायला पाहिजे. सरकार कुठे कुठे लक्ष देणार आहे, कोणाकडे लक्ष देणार आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. हो. तर हे कुटुंब प्रमुखाची वैयक्तिक जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या कुटुंबावरती सगळ्या प्रकारे नियंत्रण ठेवलं पाहिजे. मुलीवरती, सुनीवरती, सगळ्यांवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि हे जे काकांनी सांगितलं की डोक्यावर पदर नव्हते पडत, ही संस्कृती आपण सोडलेली आहे. आता आपल्या मुली तुम्हाला जीन्स पॅन्ट मध्ये आणि टी शर्ट मध्ये सर्रास पाहायला मिळतील. आणि त्या मुली बुरख्याशिवाय कुठल्या कॉलेजला, शाळेला जात नाही. बुरख्याला जर तुम्ही विरोध केला तर त्या रस्त्यावरती येतात. तरी त्यांच्याकडनं कमीत कमी आपण काही तर आदर्श घ्यायला पाहिजे ना, की ते जर बुरखा घालून एवढा 45 डिग्री सेंटीग्रेड मध्ये काळ्या रंगाचा बुरखा घालून जर ती मुलगी वावरू शकते तर आपल्याला डोक्यावरती ओढणी घ्यायला काय हरकत आहे? आपण चांगले गुण घेत नाही, वाईट का घेतो? नकली दिसतात. हे चुकीचं आहे ना. हे सरकार याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. हे समाज आणि पर्टिक्युलरली हिंदू समाजाच्या प्रत्येक माणसानी आपली वैयक्तिक जिम्मेदारी समजून याच्यासाठी लढा उभारायला पाहिजे की आपल्या मुलींनी अशा कप्प्यांमध्ये पूर्ण राजकारणच होऊन राहिलं, दुसरं काहीच नाही होऊन राहिलं. कुठतरी राजकीय स्वार्थापोटी या घटना घडतायत असं तुम्हाला वाटतंय? या अमरावतीच्या प्रकरणामध्ये सुद्धा 3 ते 4 महिन्यापूर्वी पोलिसांकडे ही बातमी आली होती, मात्र त्यांनी ही दडवली असाही सुद्धा आरोप होत आहे. ठाणेदार होते त्याच्यामध्ये. त्या ठाणेदारांनी जे प्रकरण मॅनेज केलं, कॉन्स्टेबल मॉमेडियन समाजाचा होता, त्यांनी जे प्रकरण घडून आणलं, हे प्रकरण मॅनेज केलं. हे या मुलांची पैज लागली म्हणून हे प्रकरण बाहेर आलं. हे बरेच वर्षात चालू होतं, म्हणजे वर्ष 6 महिन्यापूर्वीपासून हे प्रकरण चालू होतं. पण प्रशासनाची ढिलाई होती त्या ठिकाणी, प्रशासनाने लक्ष दिलं नाही. हे चुकीचं आहे ना. प्रशासनाचे काम होतं की जर कोणी अन्यायाची दाद मागायसाठी जर तुमच्यापर्यंत येत आहे तर तुमचं कर्तव्य होतं त्याच्या अन्यायाला वाचा फोडणे, त्याला न्याय मिळवून देणे. त्याच्यामध्ये प्रशासनाची चूक आहे. तर आपण बघू शकतो की काही आपले इथले ज्येष्ठ नागरिक आहेत. घरातील जुन्या वातावरणावर आपलं बोलणं झालं, हिंदू संस्कृतीवर सुद्धा आपलं बोलणं झालंय. अजून एक आपले गावकरी आहेत तिथं, आपण त्यांना विचारूया काय वाटतं या अमरावतीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला? मला नेमकं माहिती नाही अमरावतीचं प्रकरण. ओके, तर खरातचं प्रकरण माहिती आहे तुम्हाला?
तर खरातच्या प्रकरणासारखंच अमरावतीमध्ये एका मुस्लिम युवकाने जवळपास 180 16 ते 30 वर्षापर्यंत असतील 32 वर्षापर्यंत असतील मुलींचं शोषण केलेलं आहे. अच्छा. तर याला जबाबदार तुम्हाला कोण वाटतं? याला वाटतात की ते स्वतः मुलं वाटतात? याच्यामध्ये काय आहे, तो मुलगा जरा जबाबदार आहेच, हो. पण तेवढंच जबाबदार ह्या मुली सुद्धा मुली आहे. सुद्धा आहे. कारण काय आहे हा. की आपण जेव्हा समोरच्याला रिस्पॉन्स देतो हा. तेव्हाच तो काहीतरी करतो. बरोबर आहे. आलं लक्षात? तर हे आपल्या आई वडिलांनी मुलींनी हे आधी समजून घेतलं पाहिजे की आपण कुठं चाललोय. बरोबर. आलं लक्षात? तर हे जर त्यांना समजलं तर हे असे प्रकरण घडणार नाही. हे लोक आहेत आपल्या मागे फिरतील. बरोबर. मुसलमानाचा एक मुलगा आहे, हा. 10 मुली आहेत, 5 मुली आहे, 1 मुलगी आहे, तिच्या मागे लागतो. हा. त्याला योग्य धडा त्याच वेळेस शिकवला गेला पाहिजे, तर तो पुढचं पाऊल उचलणार नाही. बरोबर. त्याच्यासाठी आपण स्वतः ही खबरदारी घेतली पाहिजे, आई वडिलांनी, पालकांनी आणि समाजाने सुद्धा, बरोबर. की अशा प्रवृत्ती तिथेच ठेचून काढायच्या. याच्यामध्ये आपण बघू शकतो की आता जसं तुम्ही हे आपण बघतोय की समाज माध्यमातून अशा सुद्धा इथं चर्चा होतात की हे प्रकरण कुठतरी अशा जिहादी प्रवृत्तीने ह्या प्रकरण घडवण्यात येतं आणि हिंदू मुलींना फूस लावणे किंवा फसवण्यात कुठतरी एक फंडिंग गोळा करून त्यांच्या मार्फत हे कामं केले जातात असं तुम्हाला वाटतं? 100%. कारण ह्या लोकांचा तो कार्यक्रमच आहे. हा. आता जे नाशिकचं प्रकरण झालं बरोबर आहे. ITचं, CS कंपनी. हा, तिथं काय घडलं तर त्या मुलींना म्हटलं गेलं की बा तुम्ही नोकरी जर करायची असेल तर आम्ही जसं म्हणू तसं तुम्हाला वागावं लागेल. बरोबर. याच्यात काय आहे की यांना पैशाची हौस हम्म. की बा आपल्याला 2 पैसे मिळतात म्हणून आपण त्याचं बळी पडतोय. तर हे असं कुठंतरी आपण समजून घेतलं पाहिजे, मुलींनी समजून घेतलं पाहिजे. IT ला गेलेली मुलगी, तिला समजत नाही का? ती क्वालिफाईड आहे, शिकली आहे, आज IT सेक्टरमध्ये काम जर करते ती, तर तिला तर समजतं सर्व. बरोबर. हा. तर हे जे आहे हे तर पहिलं म्हणजे चूक आपली आहे. आलं का लक्षात? बरोबर. हा. हे जर आपल्याला समजतंय तर आपण त्याच्या बळी का पडतोय? आता एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला काका की याच्यामध्ये त्यांना नोकरी टिकवायची होती म्हणून त्यांनी हे केलं. आज आपण हिंदू धर्मात जर का म्हणजे इतिहास जर का बघितला तर याच्यामध्ये शूरवीर महाराजे होऊन गेले की त्यांनी अक्षरशः हा धर्म टिकवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि इथं नोकरी टिकवण्यासाठी कुठतरी मुली म्हणजे धर्मांतरण करण्याचा सुद्धा विचार करतात. आपलं चारित्र्य हरण करताय म्हटलं, चारित्र्य विकतायत. म्हणजे कुठेतरी मुली सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांपेक्षाही मुली सर्वात जबाबदार झाल्यात, बेजबाबदार झाल्यात संस्कृतीच्या बाबतीत. झाल्याच. कारण त्यांना हे जर कळालं असतं तर बरोबर. त्यांनी हे करायलाच नको. त्यांनी तिथंच त्याला टेचून काढायचं हा. की तू क्या बात कर रहा है? बरोबर. हा? मैं तो हिंदू, हा. मैं मुस्लिम क्यों बनू? क्या बात. हे त्या पोरीने सांगायला पाहिजे तिथं. तिने 4 लोकांना सांगायला पाहिजे, तिने माध्यमांसमोर जायला पाहिजे, तिने पोलीस मध्ये जायला पाहिजे. म्हणजे हे कुठंतरी पैशाचा खेळ आहे. हा. काय होतंय आता आपलं खराचं प्रकरण निघालं म्हणून हे प्रकरण निघताय. बरोबर. आतापर्यंत कोणाला दिसलं नाही का हे? हा? याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपही आहे. बरोबर आहे. बरोबर. 100%. बरोबर. बरोबर. आलं का लक्षात? हा. कारण राजकीय दबाव असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. बरोबर आहे. तर इथं कुठंतरी आपण जागरूक झालो पाहिजे, समाज जागरूक झाला पाहिजे, महिला सक्षम झाल्या पाहिजे, तेव्हा हे कुठं बंद होईल. आता सरकार बघा, सरकार आपण एक जनरल नागरिक म्हणून एक प्रश्न आहे की सरकारने जेही कोणी व्हिडिओ बघितले, ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले खराचे असतील त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल केलाय. मात्र सरकारला याची लाज नाहीये की हे 1600 बायांचं जे काही शोषण झालं हे कोण बघणार? कोण बघणार? हे सरकारने बघायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता, तुमच्यावर गुन्हे आणि जो कांड करतो त्याच्यावर काहीच नाही. काहीच नाही. ही काय भूमिका आहे सरकारची वाटते? ही सरकारची चुकीची भूमिका आहे. सरकारने एक निवडून काढायला पाहिजे कोण आहे त्याच्यात, गुन्हेगार कोण आहे, याला राजकीय आरक्षण कोण देत आहे त्या समूह आकारातला, हे सरकारने शोधून काढायला पाहिजे. मला वाटतं याची सत्यता बुळापर्यंत गेली तर कुठतरी हे राजकीय नेतेच फसतात. प्रश्नच नाही. त्यामुळे ते याचे सर्चिंग करत नाहीत. हे तर करायलाच पाहिजे ना. जो कोणी असेल त्यात तुम्ही असो, मी असो, कुठलाही लीडर असो, हा समोर यायला पाहिजे. एक शेवटचा प्रश्न, आपण आता जी काही सर्व चर्चा केली
बऱ्याचशा आपले जे काही इथं वरिष्ठ मंडळी आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की याला सर्वात मोठा जबाबदार ही घरातली संस्कृती आहे. घरातली संस्कृती जर का बरोबर नसेल तर ह्या घटना आता नाहीत, ह्या पुन्हा पुन्हा घडत राहतील. काय वाटतं तुम्हाला, घरातून कुठतरी संस्कृती लयास चालली असं वाटतंय? 100% बाबाचं लक्ष राहिलं नाही. माय बापाचं लक्ष राहिलं नाही. मुलगी कॉलेजला जाते, ट्युशनला जाते म्हणली निघून घरून, ती ट्युशनला गेली, कुठं गेली, वडील कुठं लक्ष देणार हे त्याचं आहे. बरोबर आहे. आई तेवढंच आहे की घरात आहे तोपर्यंत, पण हे त्या मुलीला जी सुशिक्षित आहे ही तिला कळायला पाहिजे की आपण काय करतोय. बरोबर. सर्वात मोठी चूक तिची आहे. आपण संस्कार घडवले, दिले लहान असताना बालपणी, आता मोठे झाले, तुम्ही 20 वर्षाचे झाले, 18 वर्षाचे झाले, उद्या 22 वर्षाचे होता. हे तुम्हालाही कळायला पाहिजे ना. तुम्ही जेव्हा एवढं शिकताय, तुमच्या जवळ एवढं नॉलेज आहे, तर तुम्हाला कळत नाही आता हे कोण काय करतो आहे, हे तुम्हालाही कळायला पाहिजे, त्या मुलीला कळायला पाहिजे. आपला मुलगा जर बिघडत असेल त्यालाही कळायला पाहिजे. असं नाही की आपण त्यालाच दोष देऊ, तिलाच दोष देऊ. हे प्रत्येकाने समजा. ही पिढी आता काय झालंय, शिक्षणाकडे ठीक आहे, मुलींना म्हणजे महिलांना जास्त प्राधान्य आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे मुली जास्त शिकतात, मुलांपेक्षा मुली शिकल्या. हा. तर मुली शिकल्या, आता ठीक आहे, शिकली, त्याच्यानंतर तिला जॉब मिळतो. जॉब मिळवायसाठी वेगळे वेगळे काय काय प्रयत्न असेल ते करते. जॉब मिळाला, जॉब टिकवायसाठी ते IT चं उदाहरण आहे आपल्या समोर. IT चं उदाहरण. हो. तर हे होऊ नये. आणि पैसा पैसा पैसा, बरोबर आहे. एकच उद्देश आहे डोळ्यासमोर की पैसा. पैसा सर्व काही नाही, तुमचं चारित्र्य आहे, चारित्र्य सुद्धा महत्वाचं. तुमचं धर्म आहे, बरोबर आहे. हे सर्व टिकून ठेवायचं आहे तुम्ही. बरोबर. त्याच्या सोबत पैसाही मिळवायचा आहे. बरोबर आहे. पैसा मिळवू नये हा उद्देश नाही, कारण प्रत्येकाला पैशाची निकळ आहे, पैशाशिवाय काही होत नाही. पैसा गरजेपुरता कमवा, बरोबर. गरजेपेक्षा तुमच्या जास्त जर गरजा वाढल्या तर तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम येतात. तर एकंदर ही आजची आपली चर्चा होती पब्लिक चर्चेच्या माध्यमातून की कशा प्रकारची हिंदू संस्कृती ही घराघरातून लयास चालली आहे, याला जबाबदार कोण, तर याला जबाबदार आपल्या घरापासून आपण सर्वजण जबाबदार आहोत. शिक्षणाच्या नावाखाली आई वडील मुलींना मोठे करतात, शिकवतात, मात्र जर का 15-14 वर्षापासून जर का आपण लैंगिक शोषणाचे बळी पडत असाल किंवा TCS कंपन्यासारखे धर्म बदलण्याचे प्रकरण जर का तुम्ही करत असाल, शूरवीरांचे जे काही आदर्श मोडीत काढून जर का तुम्ही हे असं करत असाल, तर माझ्या मतानं सध्याची स्त्री ही हिंदुत्व रक्षण करणारी नाहीये, तर एक कलंक हिंदुत्वासाठी कुठतरी बनली आहे असं आपण म्हणू शकतो. हे वातावरण, ह्या बातम्या पाहून नक्कीच एक कुठतरी सामाजिक सांस्कृतिक वातावरण खराब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि सर्वांच्या मनातून ह्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.